नमस्कार मित्रांनो, काय चाललंय मग? गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी चहा पिण्याचा आनंद घेतला. आजचा दिवस खूप असं कंटाळ्यासारखा होता म्हणून चहा पिऊन जरा आपली सुस्ती पळवली. मग बघतो तर काय त्या आईने परत आपलं नेहमीची भजी चालू केली. भजी म्हणजे आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये आणबाण आणि शान आहे, जी येळोशीमध्ये बनते. पण येळोशी संपली तरी आमच्या आईची काय भजी बनवायची थांबतच नाही. गावाला गेली, "आणा सोले करा भजी, आणा सोले करा भजी." मग आता भजीची रेसिपी म्हणली, "आई दाखवच." तर म्हटलं चला तुम्हाला ही भजीची रेसिपी दाखवू. मग तेल बिल टाकलं मस्तपैकी. तेल वगैरे एकदम टकाटक गरम झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये काय करते आई, दुनियाचे राई, जिरे काय, 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 काय टाकून मिक्स करते. आता देव जाणे आज मी पहिल्यांदा बघणार आहे की ती नेमकं टाकते काय, जी एवढी टेस्टी भजी बनते. बघा, माझ्या मते हे मस्त कुटलेलं लसूण टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हे राई, जिरे वगैरे सगळे मिक्स करून आता फर्स्ट क्लास भजी उकडण्यासाठी तयार झालेली आहे. मग आता मस्त आपलं जे काय असेल ते कढीपत्ता वगैरे टाकलेलं आहे आणि त्याला फोडणी अशी बसते फर्स्ट क्लास. आणि आईने आता त्याला मिक्स करायला सुरुवात केलेली आहे. मला वाटलं लई म्हणजे असं सोप्पं टाईपची असेल भजी बिजी नाही का. मग आता हे चिंच पाणी ओतलेलं आहे. आता मित्रांनो बघा, त्याच्यामध्ये आपले मिरचू टाकलेलं आहे बघा, 1 चमचा मिरचू गेलेलं आहे. परत त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे फर्स्ट क्लास एक नंबर. आता मीठ डबल टाकलेलं आहे. किती का खरट होईना आणि किती का होईना. आता हे काय टाकले मलाच कळेना काय टाकलं. अच्छा, हळदी टाकले. मला कळालं हळदी आहे, तुम्हाला विचारला तो काय टाकले म्हणून. आता हळदी बिळदी टाकून हे वाटाणे बिटाणे फुटाणे सगळं मिक्स करायचं बघा भजीमध्ये. आता हे सगळं पाला चोताला जे काय असेल, मेथी असेल, पालक असेल, काय काय असेल सगळं मिक्स करून टाकायचं बघा. काय हेंडगाच लावून टाकायचा त्या भजीचा, काहीच ठेवायचं नाही. आता हे बघा, हे सगळे छोले बिले सगळे लातूरून आणून इथं पुण्यामध्ये मिक्स करून टाकायचं सगळं, काहीच ठेवायचं नाही. एवढं केलं का टोपलंभर मस्त फर्स्ट क्लास असं उकडते आपली भजी. मस्त त्याला असं स्वाद घेत आता याच्यामध्ये चण्याचं पीठ जाडच्या जाड. एवढं चण्याच्या पीठमध्ये मी 1000 रुपयाचे वडापाव विकलो असतो बघा. पण हिनं नुसती एक टोपलंभर भजी बनवून टाकली. ठीक आहे, चला आता हलवत राहा. नुसतं त्याला पसरवावं लावावं लागते, नुसतं फिरवावं लागते आणि त्याच्यानंतर मग बघा असली भजी एक नंबर तयार होती की नाही बघा. खाऊ वाटलेली की नाही तुम्हाला, खाऊ वाटलेलं आणि पाठवून देतो घरी. त्यानंतर कटाळ्याला म्हटलं खाली जाऊन जरा काम बघावं, सोसायटीचंही काम चालू आहे, तिथेही लक्ष देणं गरजेचं आहे. चारी बाजूला धूळ माती पसरलेली आहे, काय करावं पण आता काम आहे, बघावंच लागते, पर्याय नाही दुसरा. म्हटलं पटपट आपटून टाक रे बाबा. तेवढ्यात गेलो पंडितजीकडे. आमचे पंडितजी आहेत, त्यांना लागलेली भूक छोल्याची भाजी खायची म्हणून ते कांदे बटाटे टमाटे काय काय सोलायला लागले. म्हटलं काय बनवतं, म्हणतात छोले. मी म्हटलं बनवान खावा, बिचारची बायको गावाकडे हा एकटा, काय करणार मजबुरी आहे. म्हटलं कुकर बिकर लावले तयार व्हा. मी म्हटलं जेवण सोडा बाजूला, पहिले काम करा सोसायटीचं. मग त्या सोसायटीची तोडफोड करायला लावली यांना. मग ते पण काय घेतला आतोडा आणि ठाकटूक सगळीकडे ठोकून मी म्हणणार थोडं काढा. ह्या बाबांनी तर पूर्णच उपडून टाकलं. त्याच्यानंतर काय मग आता मला कटाळाला हा पण बाबा बघायला लागला. घरी आलो, फर्स्ट क्लास बघा भजी तयार होती, कालची भाजी होती आणि भाकर एक नंबर भजी लागली. तुम्हाला जर लागली असेल